विशाल भावा, काय म्हणते किसना? 6 महिने झाले मी त्या झिंगीच्या मग हातपाय धुवून लागलो होतो रे. मग रे? आज ती एवढ्या प्रयत्नानंतर मा घरी आली. बापरे, मग रे किसना? तेवढ्यातच मै आहे काय म्हणे माहिती आहे का? वाव, काय म्हणे रे? ताईला 1 गिलास पाणी दे. सगळं इचकून टाकलं बे. विशाल भावा, काय म्हणते किसना? आज झिंगीचा आणि मा ब्रेकअप झाला रे. असं काऊन रे? कोणतं कारण होतं? अरे विशाल भावा, हां काल आम्ही भेटायला गेलो. हां ती लय मूडमध्ये आली हां आणि तिने मला विचारलं काय म्हणे? आपल्या प्रेमाबद्दल कोणाकोणाला माहिती आहे. मग तो काय सांगितलं? मी म्हणलं फक्त 4 लोक आले. कोणते सांगितले? मी म्हणलं एक तू, हो दुसरा मी, हो तिसरा मेडिकलवाला हो. आणि चौथा लॉजवाला. अबे झिंगी नाही, कोणी बी असलं तर सोडून देत होती. आपलं नवीन वर्ष पाडवा. हो आता मला सांग, पाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो, हो. मग त्याच्यावर तांब्या असा उलटा काऊन ठेवतो? मग सरळ ठेवून दाखव बरं तू. राहते का सरळ? बरोबर नाही राहणार यार. म्हणून उलटा ठेवतात. तुला एवढा होता तेव्हा पाहिलं मी. हो. आता लय मोठा झाला रे. काय ऑप्शन नव्हतं ना रे. म्हणलं मोठंच व्हाव. आत्ताच व्हॅलेंटाईन डे झाला रे. अरे त्या व्हॅलेंटाईन डे तर मला कशाला सांगा लागला रे तू? त्या व्हॅलेंटाईन डे संग मा तेवढाच संबंध आहे तेवढा जेवढा इंग्लंडवाल्याचा पाडव्याशी आहे. अरे त्या झिंगीत नाही का हां हां, रक्त कमी नाही, ॲटिट्यूडच जास्त आहे रे. काहीच भाव नाही द्यायली का ती? काहीच नाही, निस्ता ॲटिट्यूड खालून वरपर्यंत. मला सांग, लग्न करू का नाही तर? विशाल भावा, हां माझं ते एक वैयक्तिक असं मत आहे हां. की तू लग्न करू नको भावा, लय पस्तवशील. मग मला तेच पाहायचं आहे, लग्न केल्यावर माणूस पस्तावते का नाही तर. त्याच्यासाठीच मी लग्न करायला लागलो. तू लग्न काऊन नाही करायला लागला रे? कृष्णा भावा, माझ्या आयुष्यात लय घोडे लागले, हां, म्हणून मी घोड्यावर बसायचा विचार पण करत नाही. तुला करा नाही वाटत का? विचार पण येत नाही. लग्न झालं ना, हो रे. आता मला सांग हां हां, की लग्न झाल्यावर बायको खरंच मारते का अफवा आहेत त्या? दुसरा प्रश्न विचारणार आहे. काहून रे? दुःख वाटते? त्याचं उत्तर देता येत नाही व्यवस्थित. आजकालच्या छोट्या पोराचं जीवन किती छान आहे रे. कसं रे? कोणी शाळेत क्रिकेटमध्ये, हां हां हां, कोणी डान्समध्ये, हो. कोणी सिंगिंगमध्ये, किती छान आहेत. हो. आणि आपण छोटे असताना पत्रावर जाऊन एंटीना हलवत होतो आणि म्हणत होतो, आलं का रे? नाही नाही, मुंग्याच येता. अरे आलं का आता पाय? नाही नाही, त्या आपल्या गल्लीतल्या झिंगीबद्दल जर जरासा जरी विचार केला ना, हां. तर मा मनाला लय खराब वाटते रे. काहून रे कृष्णा, काय केलं ते झिंगीनं? अरे तिनं आपल्या चेटाळ्यातल्या 20 पोराले चुना लावला रे. आणि ती काल माझ्याजवळून चालली होती, हां. तर तिची रिंगटोन वाजली रे. कोणती रिंगटोन होती तिची, सांग बरं आता. पहली बार मोहब्बत की है. यार आयुष्य असं कटा लागलं. हां मा पाकिट जरी पडलं आणि ज्याला सापडलं ना, हां ते मनातल्या मनात म्हणाल नाही का, हां. पुण्यात दलिंदराचं पाकिट आहे रे, रुपया नाही याच्यात. 1 रुपया ठेवायचा असता. माझ्याजवळ नाही, त्या पाकिटात काय ठेवू? होळीच्या दिवशी तू जेवढी दारू पिशील ना, हां हां हां. तेवढी देशाची अर्थव्यवस्था वाढल. अरे मला दारूचा शौक नाही, पण मी अर्थव्यवस्थेचा कणा हो म्हणून होळीच्या दिवशी दारू पितो.